नंतर विनंती आहे वर्षाताई भुमरे यांना त्यांनी कृपया उपस्थितांना मार्गदर्शन करावं. आदरणीय व्यासपीठ तसेच इथे जमलेल्या सर्व आत्ताच ताई म्हटलं की नवदुर्गा, तर खरंच सगळ्यांमध्ये प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळा गुण आहे. कुणीतरी एज्युकेशनमध्ये आहे, कुणीतरी बिझनेसमध्ये आहे आणि प्रत्येकाने जर बिझनेस करायचा ठरवला तर नक्कीच आपल्या महिला, आत्ताच सरांनी सांगितलं की संभाजीनगरमध्ये फक्त 9% आहेत. तर सर तुम्ही जर एवढे छान उपक्रम इथे घेतले, वेगवेगळे उपक्रम बिझनेससाठी जर महिलांना काहीतरी यातनं तुम्ही शिकवलं तर आपल्या संभाजीनगरला नक्कीच जास्तीत जास्त टक्के हे पुढच्या वेळेस तुम्ही हा प्रोग्राम घेता तोपर्यंत नक्कीच आहे. कारण की प्रत्येक महिला मला असं वाटतंय की इथं बसून विचार करते की हो मला पण करायचा होता बिझनेस. आलं की नाही सगळ्यांच्या मनात? तसं तुमच्या मनात जसं आलं तसं मलाही वाटलं की आपलं फक्त पॉलिटिशियन करणंच महत्त्वाचं नाही आहे, आपणही काहीतरी करायला पाहिजे. पॉवरफुल आहोत आपण सर्वजण. कारण की कशामुळे तर हे बघा, आपण घरात लहानपणापासून बघतोय की आपली आई असेल, काकू असेल किंवा आपण आता स्वतः देखील बघा की आपण कुठलाही सकाळपासनं एक आपण म्हणजे नॉर्मली मुलांना उठवण्यापासनं लेडीज मेहनत घेत असते की आता त्याला उठवायचं आहे, मुलाला स्कूलला पाठवायचं आहे, त्यानंतर त्याचा टिफिनची तयारी असेल किंवा स्कूलमधून आल्यावर त्याचा स्टडी असेल, त्यानंतर त्याला कुठल्या क्लासला पाठवायचं आहे. आणि हे तर सोडाच, पण एखादा प्रोग्राम जर आपल्याला जायचं आहे तर जेंट्स फक्त ऑफिसवरून येतील किंवा एखाद्या बिझनेस असेल तर तिथनं घरी येतील, त्यावेळेस फक्त सांगतात की आपल्याला प्रोग्रामला जायचं आहे. पण आपल्या डोक्यात सकाळपासून चक्कर असतो, आपल्याला आज संध्याकाळी प्रोग्रामला जायचं आहे. पण त्या प्रोग्रामला जाण्यासाठी जेवढं नियोजन एका महिलेकडे असतं, तर मी असं तुम्हाला वाईट वाटू देऊ नका, तुम्ही जेंट्स लोक इथं बसलेले आहेत, पण इतकं नियोजन असतं की तिथे कार्यक्रमाला किती वाजता पोहोचायचं आहे, मला किती वाजता रेडी व्हायचं आहे आणि त्यानंतर माझं घरचं जे किचन आहे ते देखील मलाच बघायचं आहे. आल्यानंतर मुलांचं स्टडी देखील मलाच घ्यायचं आहे. कारण की मी पण जेव्हा प्रोग्रामला जाते त्यावेळेस मला बऱ्याचदा रात्री 11 वाजता तिथून प्रोग्रामवरून गेल्यानंतर मला देखील माझ्या डोक्यात असतं की घरी गेल्यावर मुलांचं स्टडी राहिलेला आहे आणि तो मला करून घ्यायचा आहे. तर बघा किती नियोजन असतं एका लेडीजच्या डोक्यात. आणि विशेष म्हणजे त्या प्रोग्रामला जायचंय तर तिथं काय गिफ्ट द्यायचंय आणि आपल्याला त्यांनी काय दिलं होतं हे पण लेडीज डोक्यात होतं. कारण की लेडीज फार, खरं तर मी म्हणेल की जेंट्सपेक्षा लेडीजकडं बिझनेसचं ज्ञान खूप मोठं आहे. कारण की आता हे विचार करा, माझ्या लग्नात त्यांनी मला काय गिफ्ट दिलं होतं, त्यांच्या मुलीच्या लग्नात देखील मी त्याच पद्धतीचं देईल हे डोक्यात नसतं की त्यावेळेस त्या वस्तूची रेट काय होती आणि आता भाव किती वाढलाय हे सुद्धा बजेट केलेलं असतं एका लेडीजने. तर मग एवढं छान आपल्याकडे नियोजन आहे, एवढं छान आपल्याकडे माइंड आहे, तर आपण ते जर बिझनेसमध्ये वापरलं तर मला वाटतं नक्कीच आपण लेडीज खूप पुढे गेलेलो असणार. आणि खरं तर लेडीज ही एक पॉवरफुल लेडीज याच्यासाठीच आहे. खूप काही असतं पण मग तिला एक सपोर्टची गरज असते. एखादा आपण बिझनेस करतोय पण आता मी काय करायला पाहिजे, तर हे सगळं आपले जे प्रश्न आहेत, काय करायला पाहिजे, कुठल्या दिशेने जायला पाहिजे आणि ह्या आपण जे काही करतोय ह्या गोष्टीला वाव मिळेल का, हा जे आपल्याला जे प्रश्न पडलेत तर ते प्रश्न सोडवण्यासाठीच सर इथं बसलेले आहेत. त्यासाठीच हे कोर्स आपल्याला करायचे आहेत. आणि हे लाईफ कॅटलिस्टचे जर आपण कोर्स केले तर आपल्याला फक्त एक दिशा मिळण्याची गरज जी आहे तर ती सरांकडनं आपल्याला नक्कीच मिळेल. आणि खरंच खूप सुंदर हा प्रोग्राम मी खूप वेळपासून बसल्यापासून बघते आता कोण बोलेल. कारण की धानोरकर मॅडमचे मी खूप प्रोग्राम अटेंड केले. मला टेन्शन आलं होतं की मलाही बोलायचं आहे, पण मॅडम इतकं छान बोलतात, मला कसं जमेल आता इथं बोलणं मी योग्य आहे की नाही. पण अचानक मला माहीत नव्हतं की त्या लिस्टमध्ये मी बघितलं माझं नाव नाही. मी टेन्शनमध्ये नव्हते की रिलॅक्स बसले होते, आपलं काही नाव नाही. मी अगदी आत्ता 10 मिनिटात बघितलं की माझं नाव नाही आहे. सगळ्यांच्या नावापुढे आत्ता मॅडमनी सांगितलं की 5 मिनिटं 10 मिनिटं लिहिलं. म्हटलं आपलं तर नावच नाही, आपला विषयच संपला. पण अचानकच मी तेवढ्या तयारीत म्हणजे नसतं, रिलॅक्स जेव्हा मी झाले तेव्हाच माझं नाव घेतलं. आता मलाही प्रश्न पडला आता मी काय बोलणार. पण खरंच हे जे प्रोग्राम आत्ता सगळ्यांनी जे अनुभव सांगितले त्यातनं खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि नक्कीच आपण सगळ्या वुमन्स आहेत आणि इतका सुंदर कार्यक्रम हे एका सगळ्या तुम्ही समाजासमोरही जास्तीत जास्त वुमन्स आहेत आणि स्टेजवरही आहेत आणि ज्यांनी प्रोग्राम अटेंड म्हणजे केला, ज्याचे डायरेक्टर आहेत गीता मॅडम असतील किंवा मला ज्यांनी सजेस्ट केलं होतं की तुम्हाला ह्या प्रोग्रामला यावं लागेल, त्या आमच्या लाडक्या, आमच्या सोसायटीच्या लाडक्या म्हणता येतील अशा
स्वातीताई पाटील त्या डॉक्टर आहेत आणि कायम त्या असे जे काही प्रोग्राम असतात त्या मला सजेस्ट करत असतात की तू ये. बरंचदा माझं होत नाही, पण त्यांनी आज मला एवढा फोर्स केला होता की तुला ह्या कार्यक्रमाला यावं लागेल. तर खरंच खूप येऊन मला छान वाटलं. एक बिझनेस माइंड कसं असतात हे सरांचे जे काही सरांनी सांगितलं त्यातनं कळालं आणि आपल्याकडे काय काय आहेत आणि आपण त्यात काय करू शकतो हे देखील इतकं छान पद्धतीने कळालं. आणि सर नक्कीच मी जेव्हा जेव्हा प्रोग्रामला जाईल तिथं तुमच्या कार्यक्रमाचा नक्कीच उल्लेख करेल आणि जास्तीत जास्त कसे व्यावसायिक तयार होतील आणि तुमच्याकडे म्हणजे सजेशन घेण्यासाठी आमच्या तालुक्यातनंच नाही तर जिल्ह्यातनं लोक नक्कीच येतील एवढीच या क्षणी बोलते आणि थांबते. धन्यवाद.